काम करून जात आहे, संपूर्णतः सामन्याला कलाटणी देऊन जात आहे, सामन्यामध्ये रंग भरून जातोय. 50-50 ओव्हर्स या षटकामध्ये आपण ज्या धावा करणार आहात त्यामध्ये आणखीन 50% धावा जोडल्या जाणार आहेत आणि त्याच षटकामध्ये जर गडी बाद झाला तर 50% धावा कमी सुद्धा केल्या जाणार आहेत. ही खरी एक रंगत आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. अगदी निरभ्र आकाश आहे, पाऊस अजून आलेला नाहीये, मात्र येईल याची खात्री आम्हाला वाटते. जाऊया मैदानाकडे. दोन्ही फलंदाज यावेळी सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय हा क्वार्टर फायनलचा सामना, उपउपांत्य फेरीचा सामना दोन विजेत्या संघांमध्ये, ट्रायडेंट नवी मुंबई JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. कदम साहेबांना आपण यावेळी पाहत आहोत. ओमकार 11 गिरगाव आपण आपला 12th मॅन कॉम्बॉक्सच्या ठिकाणी पाठवायचा आहे. साईराज आमचे स्कोरर मला ते सांगत आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 4 प्रमाणे स्कोरर म्हणून मी इथे बसलेलो आहे. सामना सुरू होत आहे. सूर्यकांत आढाव यांना आपण पाहत आहोत आणि हा एक मोठा फलंदाज, दिग्गज फलंदाज थॉमस डायस, धावांचं रतीब ज्याच्या फलंदाजीमधून आपण पाहिलं. ट्रायडेंट नवी मुंबई JR स्पोर्ट्स दहिसर संघाचा कर्णधार, सलामीचा फलंदाज, तारणहार. एक मोठी खेळी करावी लागणार आहे. थॉमस ज्या वेळी फलंदाजीला येतो त्यावेळी मी त्याला काही ना काही उदाहरण देत असतो. पहिला बॉल, क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू जातोय सीमारे, चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. गोल्डन डक आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फलंदाज थॉमस डायस पहिल्या चेंडूवर यावेळी बाद होत आहे. खूप छान सुरुवात ओमकार 11 गिरगाव. मयांक, मागील सामन्यात सुद्धा मयांकने अप्रतिम गोलंदाजी केली होती. धावांचं खातही उघडता आलं नाहीये थॉमसला. मयांकचा पहिला चेंडू, डावखुरा गोलंदाज. यावेळेचा हा चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर ज्या पद्धतीने वळण घेतोय आणि क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न थॉमसचा पूर्णपणे फसगत होते. बॅटची कर घेते आणि जाते ती निखिल जाधवकडे. सुरेख झेल घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद केला जात आहे थॉमस डायसच्या स्वरूपात. हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय निखिल जाधवचा. होय, आम्ही थॉमस डायसला पहिल्या चेंडूवर बाद केलेला आहे. एक मोठा सामना ट्रायडेंट नवी मुंबई JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध ओमकार 11 गिरगाव आपल्यामध्ये खेळवला जात आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद मयंकला मिळाली आहे मोठी सफलता. आता खेळावा लागेल गीतेशला आणि यशला. मागील सामन्यात गीतेश आणि यशने खूप छान कामगिरी केली होती, अप्रतिम भागीदारी केली होती. आपण पाहतो स्क्रीनवर दत्ता, आमचे आदरणीय दत्ता आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय कदम साहेब, मुंबई पोलीसची आणबान शान यावेळी या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. भांडूप स्ट्रायकर विरुद्ध ओम साई बँड्रा उमेश 11 या संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करीत आहोत की आपला नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. भांडूप स्ट्रायकर्स, ओम साई बँड्रा उमेश 11 आपण यायचं आहे. यशस्वी गोलंदाज मयंक. आखोट टप्प्याचा हा चेंडू आणि या चेंडूला हुक केलाय. मागे धावा आहेत, मागे नक्कीच धावा आहेत, मात्र एकच धाव मिळणार आहे. एक मोठा रनअप आपल्याला मयंकचा पाहायला मिळतो आणि त्यानंतर मयंक ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करतो ते खूप महत्त्वाचं असतं. फॉलो थ्रू ही त्याचा चांगला पाहायला मिळतो. फलंदाजांना थांबवण्याचं काम मयंकने आपल्या गोलंदाजीने केलेलं आहे. नुसतंच थांबविलं नाही तर त्याने गडी बाद सुद्धा केले. डावखुरा फलंदाज यावेळी यश. जबरदस्त फटका, 440चा झटका यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. काय सुंदर खेळलाय. चेंडूला फक्त येऊन दिलं, बॅटच्या मधल्या पट्ट्यात घेतलं, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. यश यशस्वी फलंदाज. मागील सामन्यात धावांचा रतीब, धावांचा कारखाना, धावांचा डोंगर आपण यशच्या फलंदाजीमधून पाहिलं होतं. यश सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट मधला जो सी आहे, कॉन्फिडन्स, तो त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. काय सुरेख फुटवर्क आहे आणि ज्या पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळलाय षटकार यशच्या बॅटमधून
अफलातून फलंदाजी यशची. यावेळी स्लोअर वन मागे खेळण्यास भाग पडलाय गोलंदाज मयंकने. ही महत्वाची बाब आहे की आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आपण फलंदाजाला कसं खेळवतो. खूप चांगलं कमबॅक. कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चेंडू थोडासा आखूड केला, चेंडूला थोडी उंची दिली, चेंडूमध्ये उसळी होती आणि या उसळीला नीट आकलन झालं नाही, नीट वाचन झालं नाही, खेळून काढला चेंडू. चेंडू गेला ऑन साईडला, मात्र एकच धाव मिळणार आहे ती यशला. यश विश्वासाने खेळतोय. यशच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय कॉन्फिडन्स आणि क्रिकेटमधला दुसरा श्री क्लास. कॉन्फिडन्स आणि क्लास यशच्या बॅटिंगमधून. 8 धावा यश. हा चेंडू खूप चांगला आहे, वेगाने केलेला चेंडू. स्पीड आपल्याला या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मयंकद्वारा. विकेटच्या मागे निखिल काम करताना पाहायला मिळतोय, मात्र चेंडू नीटचा अडवला जात नाहीये. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 9. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन. खूप चांगलं गतीमध्ये परिवर्तन करतोय मयंक. बुद्धिमत्तेचा वापर करतोय. ही बाब खूप महत्वाची आहे. गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो त्यावेळी त्याच्याकडे गती तर असतेच, मात्र मती आणि नीती असायला पाहिजे. ती मयंकच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे डोळे आहेत, आय लाईन आहे ते बंद झालेली आहे. एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नीटचा खेळला जात नाहीये. मयंक, आपण पाहिलं मयंकचं षटक. एकूण धावसंख्या 10. 1 गडी बाद 10. इंटरनॅशनल लेवलला आपण पाहतो सचिन तेंडुलकर 10 हा जो आकडा आहे, 10 हे अंक आहे, अगदी अगदी पसंत करतात. या ठिकाणी एक प्रश्न असा असेल, क्रिकेटच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कार कुणाला मिळाला, तर नक्कीच त्याचं उत्तर असेल तो म्हणजे एकमेव फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी करणारा भारताचा तारणहार, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. 10 धावा झाल्यात. 1 गडी बाद. गितेश आणि यश हे 2 फलंदाज यावेळी फलंदाजी करता. आणि आता आलाय अष्टपैलू ओम पांडे. देखणी कामगिरी नेहमीच ओम पांडेची राहिली आहे. ओम पांडे यावेळी आखूड टप्प्याने सुरुवात करतोय. हनीफ पटेल साहेब तिथे आहेत, आम्हाला इशारा करीत आहेत, स्कोररला इशारा करीत आहेत. धावसंख्या 11. 11 वर 1 नेल्सन. डेव्हिड शेफर्ड साहेब यांना आपण पाहिलं, सन्मान आहे. 11 वर 1. खूप छान गोलंदाजी. फलंदाजला पूर्णपणे थांबून ठेवलेला आहे. किती सुंदर गोलंदाजी करतोय ओम पांडे. त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला कितीतरी परिवर्तन पाहायला मिळतात. तो गतीमध्ये परिवर्तन करतोय, तो दिशेवर परिवर्तन करतोय आणि खास करून नियंत्रण. मी नेहमीच म्हणत असतो की एक फास्टर गोलंदाज असतो त्याच्याकडे सॅक असायला पाहिजे. स्पीड, ॲक्युरेसी आणि कंट्रोल ती आहे ओम पांडेकडे. यावेळचा चेंडू खेळून काढलाय तो कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रज्ञेश तिथे आहे. प्रज्ञेशने छान खेळी केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉल ठीक नाहीये. मोठी चूक आपल्याला पाहायला मिळते. मोठी चूक आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे. फलंदाज धावचितरित्या बाद. गितेश आणि यश छान पद्धतीने हा चेंडू तटवला होता, चेंडूला खेळला होता तो कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. प्रज्ञेश सुरेख क्षेत्ररक्षण आणि काय त्याची फेकी अगदी थेट गोलंदाजाच्या हातात ओम पांडे मध्ये, आणि ओम पांडेने आपलं उरलं सुरलं काम पूर्ण केलं. धावचितरित्या बाद केलं यावेळी यशला. यश यावेळी धावचितरित्या बाद झालाय. एक मोठा गडी बाद. 2 गडी बाद. धावसंख्या 12. भांडूप स्ट्रायकर्स आणि ओमसाई बँड्रा उमेश 11 हा पुढील सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय दर्शकांची अमाप गर्दी.
पूर्णपणे मनमुराद आनंद घेत आहेत आमच्या या स्पर्धेचा. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स मुंबई रॅनी चॅम्पियनशिप. नक्कीच आपण जर पाहिलं तर ओम पांडे पुन्हा एकदा आलेला आहे, तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर. गेल्या मॅचमध्ये जितेशने देखील चांगली फलंदाजी केली होती, तोच जितेश पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपण त्याला पाहतोय. थॉमस या मॅचमध्ये देखील लवकर बाद होताना दिसलाय सर, आणि त्याचं नक्कीच दडपण कुठे ना कुठे JR स्पोर्ट्सवर असेल, पण त्या दडपणाला आता जुगारावं लागेल. प्रीतम परब यांना देखील आपण पाहतोय, ते देखील ही स्पर्धा खेळण्याकरिता सज्ज आहेत. सुप्रीमो ट्रॉफी खेळण्याचा प्रत्येक पर्वाचा मानस त्यांच्या नावावर आहे. ते अजून एका खेळाडू, पण यावेळेला हितेशने सरळ बॅटने हा प्रहार केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू द आर्क, आउट ऑफ द पार्क. यामधील 6 धावा. हा ब्रँड आहे, दहीसरचा ब्रँड आहे, आणि त्या ब्रँडेड फटका देखील आपण पाहतोय. सरळ बॅटचा वापर आणि अगदी कनेक्शन प्रॉपर होतं, टायमिंग प्रॉपर होतं, टेम्परमेंट प्रॉपर होतं, आणि त्यावर आलेले या 6 धावा. ह्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. स्वतःचं वर्चस्व जर तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर ओम पांडे जो चांगली गोलंदाजी करत होता त्यावर आता नक्कीच हे प्रहार आपण पाहतोय. सूर्या नायडू हा देखील अजून एक हरवणारी असा खेळाडू आहे. जसं तुम्ही उल्लेख केलात सर की मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील या खेळाडूने एक चांगलं काम केलंय, आणि त्याचमुळे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ह्याची देखील आता वर्णी लागते. पण आता ही क्वालिफायर मॅच आहे, अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा 1 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. बिल्कुल, यहाँ पर सेमीफाइनल में आपको प्रवेश करना है. छोटी गेंद और फिर से एक बार हुक किया है, 1 रन मिलेगा. ये अच्छी बात है ओम पांडे के लिए. ओम पांडे की गेंद को अगर आप हुक भी करते हो और गेंद अगर स्क्वेयर के पीछे चली जाती है, डिक्लेरेशन जोन में चली जाती है, नो प्रॉब्लम. ओम पांडे के लिए कोई भी प्रॉब्लम नहीं है. प्रॉब्लम तो यहां पर गितेश और सूर्या को होगी. आगे खेलना होगा. 5 गेंदों में 9 रनों पर खेल रहे गितेश. एक हाफ ट्रैकर, क्या ये कैच होगा? ओ, काफी दौड़ लगानी पड़ी. अब 2 रन दौड़कर पूरे किए और एक डिक्लेअर रन होगा. क्या इशारा होगा? स्क्रीनवर आपण पुन्हा एकदा पाहतोय प्रथमेश पवार, नाना आणि त्यांच्यासोबत अमोलजी मात्रे या स्पर्धेचे अगदी मेंटर देखील आहेत. आणि या 20 धावा आता लगावल्या गेलेल्या आपण पाहतोय धाव फलकावर. सेमीफायनल मध्ये कुठला संघ आपली जागा आता पक्की करणार आहे त्याकरिता हा होणारा सामना आपण पाहतोय. आणि सर अलीकडे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये 6 षटकांचे सामने फार कमी पाहायला मिळतात, आणि म्हणूनच क्विक क्रिकेट, फास्ट क्रिकेटचा फॉर्मॅट आहे. आपण काही जर पाहिलं तर 80 ओव्हरचे सामने आपण पाहिले, मग ते 50 ओव्हर्स झाल्या, मग 40 ओव्हर्स, मग आता T20चा हंगाम आपण पाहिला, आणि आता T10 देखील आलेली आहे. म्हणजे जितकं कमी वेळ तितकं अजून एंटरटेनमेंट असं म्हटलं जातं, पण तितकासा कमी वेळ खेळाडूंना देखील मिळतो. पण त्यामध्ये देखील अडॅप्ट करत असताना तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा असतो. पण यावेळेला संधी आहे 6 षटकांची तुमच्याकडे. आता त्यामधील 22 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. पाहावं लागेल कुठल्या गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येत आहे. तरुण असतील, मयंक असेल, कोण असणार आहे तो गोलंदाज, थोडीशी चर्चा आपण पाहतोय मैदानाच्या आत सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा ही चर्चा आपण पाहतोय. फोर्स 1 लाईव्ह युट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण या स्पर्धेचा आपण पाहतोय. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित ही रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. स्क्रीनवर सूर्या नायडूला आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने त्याचा देखील खेळ राहील. मयंक आलाय सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बेहतरीन गेंदबाजी की थी. पहला ओवर बहुत अच्छा रहा था मयंक का. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन द्वारा जो कुछ खिलाड़ी उभरते हुए नजर आए उनमें से एक खिलाड़ी है सूर्या नायडू, जो कि एक अच्छे लेग स्पिन गेंदबाज भी है और बहुत बेहतरीन बल्लेबाज भी है. 22 विकेटों के नुकसान पर स्कोर है. मयंक की इस गेंद को बहुत जल्दी खेलने गए. गेंद हाफ ट्रैकर थी और इसे पढ़ा नहीं और इसे खेलना चाहते थे वो स्क्वायर लेग की दिशा पर. फील्डिंग सजाई गई है विकेट कीपर के साथ साथ. आप देख सकते हैं ऑफसाइड पर टीम देखिए किस तरह से यहां पर ये गेंद जो कि हरकत करते हुए निकल गई. गलत हो गए बल्लेबाज. यावेळेला कनेक्शन चांगलं आहे, त्याच फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहतोय. याआधी बीट झालो तर काय, यानंतर माझाच बोलबाला, माझाच दरारा, षटकार येतोय सूर्या नायडूच्या बॅटमधनं. आपण जर पाहिला रिप्ले देखील पाहू शकता. यावेळेला सर आधी वेट केलं त्यांनी, बॉलला येऊ दिलं, क्लोज टू द बॉडी हा फटका सजवला आणि त्या 6 धावा देखील आपल्या नावावर केल्यात. कितने जल्दी अपने गलती को सुधार लिया सूर्या ने. यशस्वी सूर्य अंबर चढ़ रहा है. बिल्कुल देखिए कहां पर अंबर के साथ बातें करते हुए सूर्या नायडू. बहुत अच्छा शॉट, सिक्सर. 28 स्कोर हो चुका है 2 विकेटों के नुकसान पर. सूर्या को खेलना होगा.
यावेळेला सुद्धा अगदी लांबून बॅट फिरवण्याचा प्रयास होता अवे फ्रॉम द बॉडी आणि ते सूर्या देखील आता सांगतोय की बॉल चांगला कट झालाय. आणि सर हे कसब आहे मयंकचं, सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉल हातभर होण्याचं कसब आहे. मातीच्या विकेटवर आपण एवढे मोठे टर्न पाहतो पण आता ते सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील गोलंदाज करू लागलेले आहेत. बाएं हाथ के गेंदबाज मयंक, उनकी ये गेंद बैकफुट पर जाकर थोड़ा सा हेलीकॉप्टर शॉट यहां पर खेला है. बहुत खूबसूरती के साथ फील्डिंग करने की कोशिश की है. 2 रन तो जरूर मिलेंगे. क्रिकेट खेल में अब जाकर रंग भरता हुआ नजर आ रहा है. गेंद ओवर पिच थी, बैकफुट पर गए, हेलीकॉप्टर खेला अलोंग द कारपेट, वहां पर फील्डिंग अच्छी रही. 2 रन्स पूरे किए. हाई क्लास क्रिकेट. 2 विकेटों के नुकसान पर 30 रन. क्वार्टर फाइनल का ये पहला मैच आप सभी के सामने संपन्न हो रहा है. जी हाँ, ट्राइडेंट नवी मुंबई JR स्पोर्ट्स दहीसर इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं और जिम्मेदाराना पारी इस वक्त खेलनी होगी सूर्या और गितेश को. गितेश खेल रहे 11 पर, सूर्या खेल रहे 8 रनों पर. बिल्कुल अब जाकर आसमान में गेंदों को फेंकना होगा, चौके लगाने होंगे, लेकिन मुश्किल है. मयंक वहां पर है. यावेळेला आता गती वेगवान होती आणि त्यामध्ये पुन्हा एकदा बीट झालाय सूर्या. सूर्याला शांत ठेवलेलं आहे आतापर्यंत. एक षटकार आलाय पण त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी मयंकची होत्या. आपल्या समोर आपल्याला माहिती आहे त्या धाटणीचा फलंदाज आहे तर गोलंदाजी ही तशीच व्हायला हवी आणि त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आत दाखवतो तो म्हणजे मयंक. षटकातील शेवटचा चेंडू घेत असताना पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला कनेक्शन मिडल ऑफ द बॅट आलाय आणि बॅटला जसा बॉल स्पर्शला टक कसा आवाज येतो आणि बॉल मैदानाच्या खूप जास्त लांब जाऊन विसावलाय. षटकाची झाली समाप्ती. 30 षटकाराखेरीज धाव संख्या 36. 2 विकेटच्या नुकसानात. कितने जल्दी गेंद को पढ़ लिया, कितने जल्दी गेंद की पोजीशन में आए और बहुत ही खूबसूरती के साथ इसे खेल दिया है आसमान में. आसमान से बातें करते हुए ये गेंद चली गई सीमारेखा के बाहर. बहुत दूर दूर गगन की छाव में 6 रनों के गांव में जाती हुई ये गेंद सीमारेखा के बाहर. सूर्या नायडू कमाल का प्रदर्शन करते हुए. चला, पडद्यावर ज्यांनी हात ठेवून त्या ठिकाणी उभे आहेत त्यांना विनंती आहे. अडाव सर प्लीज तुमच्याकरिता मी एक विनंती करतोय. जे मुलं तिथे पडद्यावर हात देऊन उभे आहेत त्यांना प्लीज साईडला घ्यायचं. विकेटच्या मागे जर आपण पाहिलं तर काही आपले प्रेक्षक आहेत, प्रेक्षक राजा आहेत त्या ठिकाणी उपस्थित. पण विनंती असेल की पडद्यावर वजन देऊ नका. षटक क्रमांक 4 आता सुरू होत आहे. ओम आलाय. ओमचा पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू बॉलच्या खाली येताना दिसतोय. चूक आता होत नाहीये. एक सहज सोपा झेल देत असताना गितेश बॅक टू द पवेलियन. बहुत बढ़िया और बेहतरीन क्रिकेट का खेल यहाँ पर खेला जा रहा है. पिछली गेंद पर सिक्सर आने के बाद भी देखिए ओम पांडे नए गेंदबाज आए लेकिन उनके पास जो काबिलियत और हुनर है वो उन्होंने गेंद की और जिस तरह से बल्लेबाज को खेलने के लिए उन्होंने मजबूर किया. देखिए क्या बढ़िया गेंद और किस तरह से उंगलियां फेरी थी और लेग कटर थी और शॉट को वो खेलना चाहते थे ऑन साइड पर लेकिन वो डिस्पैच नहीं कर पाए. मिस टाइम शॉट हो गया और बहुत अच्छा कैच. बेहतरीन कैचेस आज गौरांग लिए गए हैं. आणि सर म्हटलं देखील जातं की मेरिटवर तुम्हाला क्रिकेटिंग स्ट्रोक्स खेळायला हवेत आणि जर मेरिटवर तुम्ही स्ट्रोक कन्वर्ट करू शकला नाही तर याच प्रमाणेच एक प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतून पाहतो. एक लेग कटर चेंडू होता त्यावर आता अडकला हितेश, त्याला बाद व्हावं लागतंय. आणि आता JR स्पोर्ट्स जेव्हा एक गाव एक संघ फॉर्मॅटचं क्रिकेट खेळतं तेव्हा त्या संघातील एक तडाखेबंद आणि फिनिशर भूमिका ज्याने आजवर निभावली आहे तोच सिद्धेश म्हणजे साई आलाय मैदानाच्या आत. आता त्याच्यावर देखील ती जबाबदारी आहे. कित्येकदा त्या जबाबदारीचं सोनं देखील त्यांनी केलंय. पण आता मंच वेगळा आहे पण खेळ तोच असायला हवा. साई को रन बनाने होंगे. साई का इम्तिहान लिया गया है. डीप कवर में साई ने खेला लेकिन वहां पर फील्डर मौजूद. बहुत बेहतरीन, बहुत शानदार. ओम पांडे गेंदबाजी करते हुए अच्छा कैच लिया. ब्रेस कंप्लीट किया ओम पांडे ने. साई ने इसे खेला जरूर था. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इनसाइड आउट और कवर ड्राइव एक शॉट मिक्स शॉट खेलने गए. फील्डर वहां पर मौजूद, कोई गलती नहीं की. बहुत अच्छा यहां पर देखिए गेंदबाज गेंद कितनी धीमी गति के साथ गेंद की और जो उछाल था उसे नहीं पढ़ पाए और गेंद को मिस टाइम खेला और फील्डर वहां पर मौजूद. बहुत बेहतरीन कैच. आउट गॉन. मैदानाच्या आत हळूवार पद्धतीने आता आज शिरसावतोय तो म्हणजे सोहम राणे. गेल्या मॅचचा अगदी सामनावीर देखील तो ठरला होता आणि म्हणूनच त्याच्या शरीरावर आपण ती फोर्स 1 ची ब्रँडेड टी शर्ट देखील पाहतोय. दिनेश लाड सरांच्या अकॅडमीतील अजून एका खेळाडू लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीचं तो खेळतोय. पण आज स्वतःच्या संघाकरिता एक दर्जेदार कामगिरी करावी लागेल आणि म्हणूनच सोहमला आता मैदानाच्या आत पाठवलं गेलंय. इथूनही सर अजून काही बिघडलेलं नाहीये. विकेट्स नक्कीच 4 तुम्ही गमावले आहेत पण इथूनही डाव सावरण्याचं काम हे आता सोहम आणि सूर्याला करावं लागेल.
पहले मैच के मैन ऑफ द मैच रहे हैं सोहम। गेंदबाजी अच्छी की थी, यहां पर बल्लेबाजी करनी होगी। 36 रन सोहम ने उठा दिया। ओ ये हैट्रिक थी। अगर ये कैच होता तो जो जिक्र कर रहे थे गौरंग आप हैट्रिक का ये है क्रिकेट, ये है क्रिकेट। अनिश्चितताओं से भरा हुआ क्रिकेट यहां पर देखने मिल रहा है। सोहम ने पहली गेंद हवा में खेली, काफी आकाश को चूमने गई, वहां पर कैच लेने आए जरूर, कैच नहीं हुआ, रन्स लेने गए लेकिन वहां पर कोई कॉलिंग नहीं थी और रन आउट हो गए। देखिए ये गेंद जो कि ओम पांडे की पहली गेंद और इसे उठा दिया सोहम ने। आकाश में क्षेत्ररक्षक वहां पर आए, 2 क्षेत्ररक्षक थे। इट्स माइन कहा भी गया, कैच आ भी रहा था लेकिन ऐन मौके पर ठीक तरह से कलेक्ट नहीं कर पाए, कैच नहीं कर पाए और जो थ्रो किया वो अच्छा था और इसी वक्त दूसरा रन लेने गए सूर्या और ये नेम अच्छा लगा, गेम हो गया, बेल्स नीचे गिरे और रन आउट हो गए सूर्या। आणि सर ओमच्या गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण केलं ना तर शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीने तो रिस्कचा वापर करतोय त्यामुळे बॉल पडल्यानंतर थोडासा का होईना पण थोडासा थांबून येतो आणि त्यामध्ये फलंदाज बीट देखील होताना दिसतात। पण आता मैदानाच्या आत अजून एक दहिसरलाच बिलॉंग करणारा अजून एक हरहुन्नरी खेळाडू, गेल्या वर्षीची नॉर्थ स्टार चषक कोण विसरू शकेल सर। 3 चेंडूंमध्ये 18 धावा हव्या असताना प्रसाद रहाटे मैदानाच्या आत जातो आणि ते तिन्ही बॉल मैदानाच्या बाहेर फेकून देतो आणि आपल्या संघाला विजय देखील प्रस्थापित करून दिला होता त्याने। बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हैं अब सोहम यहां पर मौजूद है। 38 स्कोर चुका है 5 विकेटों के नुकसान पर। देखिए किस तरह से ओम पांडे ने अपने बेहतरीन गेंदबाजी की है। ये ओवर उनका एक सफल ओवर रहा है, गेंद पर हाथ उंगलियां घुमाई थी और मिस टाइम शॉट खेला, बेहतरीन कैच वहां पर लिया गया। ये पहली विकेट थी ओम पांडे की, लगातार दूसरी विकेट ली जहां पर सिद्धेश ने मिस टाइम शॉट खेला, एक अपिश कवर ड्राइव और इनसाइड आउट मिलकर यह शॉट खेला गया। तरुण बिस्ता ने बहुत अच्छा कैच लिया और यह हैट्रिक थी और इस हैट्रिक पर कैच नहीं हुआ लेकिन सूर्या नायडू रन आउट हुए। इस वक्त फिर से एक बार गेंद हवा में लेकिन क्षेत्र रक्षक के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। बहुत अच्छी बल्लेबाजी सोहम की, गेंद को आने देते हैं और ये जो शॉट खेला है बिल्कुल काफी दूर थी लेकिन उनकी जो पावर है वो उस पावर का, ट्रिमेंडस पावर का इस्तेमाल किया, लाजवाब शॉट खेला, गेंद को घुमा दिया, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर, सिक्सर। लाजवाब खेल सोहम का 5 विकेटों के नुकसान पर स्कोर हो चुका है 44। आणि अगदी सर सरळ बॅटचा वापर सोहमच्या फलंदाजीमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहाल, कारण शेवटी लेदर बॉलचा क्रिकेटर आहे, इंटू द वी खेळण्याचा जास्तीत जास्त सराव केला जातो। पावसाच्या सरी आलेल्या आहेत, आता यावेळेला थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न चिराग घेतोय बॉलवर पण त्याच्या मागे प्रज्ञेश आहे आणि या प्रज्ञेशकडून कुठलीही चूक होत नाहीये। आता देखील पाहायचं प्रेक्षकांकडे, आता आपण लक्ष द्या, प्रेक्षक इतके गर्दी आहेत, पाऊस पडला छत्री ओपन झाली, पाऊस नव्हता तर प्रेक्षक मैदानाकडे होते, पण प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत अजूनही आणि हाच मुंबईचा गर्दी रसिक आहे ज्यांना मैदानाच्या आत येऊन सामने पाहायचे असतात। देखिए गेंदबाजी कर रहे ओम पांडे और अतिथि कक्ष में आए हैं हमारे पांडे साहब। जी हाँ, चुलबुल पांडे हमारे बेहतरीन गेंदबाज, किशोर शिंदे साहब मौजूद है। आज टूर्नामेंट की ओपनिंग सेरेमनी चल रही थी तब हम मौजूद थे आदरणीय अमोल जी महात्रे साहब के साथ, किशोर जी और नितिन। ये जो मैदान जो मिला है वो बिल्कुल हम तारीफ करना चाहेंगे। ये देखिए आपके स्क्रीन पर किशोर ओम पांडे, उनकी स्लोअर वन और इसे उठा दिया है, क्षेत्ररक्षक वहां पर है, आसानी के साथ कैच करते हुए बेहतरीन गेंदबाजी ओम पांडे की, बेहतरीन कैच फील्डर का, आउट गॉन। आणि नक्कीच सर या षटकात देखील ओम पांडेनी चांगलीच गोलंदाजी केली आहे। पुन्हा एकदा मी विनंती करेन प्रेक्षकांना, गोलंदाजी आवडली असेल ओमची तर एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज व्हायलाच हवा आहे। पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन येण्याचं काम आणि क्षेत्ररक्षक देखील त्याला साथ आता देत आहेत। प्रसाद रहाटे शून्याचा चष्मा घालत असताना पुन्हा एकदा परततोय पवेलियनच्या दिशेने। आता नवीन फलंदाज हळूवार पद्धतीने पुन्हा एकदा मैदानाच्या आत शिरसावतायत, पण आता ट्रायडंट नवी मुंबई JR स्पोर्ट्स दहिसरला संकट मोचक बनून कुठल्या तरी एका खेळाडूला यावत लागेल। देखिए अब अतिथि कक्ष है ना वो सजने लगा है, बहुत सारे हमारे आदरणीय अतिथि महोदय अब मौजूद है। एक और हम किशोर शिंदे साहब को देख रहे हैं, हमारे पांडे साहब जो कि बेहतरीन गेंदबाज, हमारे सूरज जी वहां पर मौजूद है, हमारे अन्ना मौजूद है और अब अमोल जी महात्रे के बाई बगल में रोहन जी गुप्ते साहब आए हैं। रोहन
वेलकम, आपका बहुत बहुत स्वागत है। एक तो हमें किट मिला, यहाँ पर आपने देखा कि यूट्यूब पर लाइव जो चल रहा है, यानी कि हम एक जमाने में पुल देशपांडे की किताब पढ़ा करते थे, सब कुछ पुल, उस तरह से यहाँ पर सब कुछ रोहन गुप्ते साहब है। बहुत बहुत शुक्रिया। हम ऑर्गेनाइजर्स की ओर से ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। वेलकम रोहनदा, तुझं देखील स्वागत आहे। नवीन फलंदाज निकेत आलाय मैदानाच्या, सौरभ अंकुशला पण गोलंदाजी मार्कवर पाहतोय। पॉइंटच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे आणि शेवटच्या क्षणी चांगलं एलिव्हेशन आपण पाहिलं तरुण याच्या मार्फत। बॉल अडला जरूर आहे, पण आता इथे रनआउटची विकेट जायला नको आहे, याच एका प्रयत्नात दोन्ही फलंदाज दिसतील। सौरभ अंकुशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक होता आणि शेवटच्या क्षणी हे पहा, अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना पद्धतीने एलिव्हेशन झालं आणि बॉल अडवला। पावसाच्या सऱ्या पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊ लागले आहेत। यावेळेला मिस्टाईम स्ट्रोक आहे, बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने आला, एकदा पूर्ण झाली आहे, दुसराचा प्रयत्न होत नाहीये। आपण पाहताय एक मोठी स्पर्धा ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन याच्या मार्फत रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी, हा आमचा मुख्य VIP डायस आपण पाहताय। आमचे सर्वच लाडके मान्यवर या ठिकाणी उपस्थित, या स्पर्धेपोटचं त्यांचं प्रेम आज ते देखील घेऊन मैदानाच्या आत आलेत। बहुत खूबसूरती के साथ इसे खेल दिया है, बहुत शानदार। बिल्कुल जिस तरह से बरसात का आगमन हो चुका है, बारिश हो गई है, सो हम इस वक्त रनों का बरसात करते हुए गौरांग। नक्कीच, कारण आपण यावेळेला जर पाहिलं तर अगदी हा पुलचा स्ट्रोक होता, अगदी पॉवरफुल, इम्पॅक्टफुल आणि पॉवरफुल सुद्धा मैदानाच्या बाहेर चाललाय। मित्रांनो, स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने अजूनही काही प्रेक्षक तो पडदा धरून बसलेले आहेत। प्लीज विनंती करतो हनीफ सर त्या ठिकाणी प्लीज विनंती करा की त्यांना प्लीज तो पडदा सोडायचा आहे, कारण उद्या देखील आपली ही स्पर्धा या थाटामाटात आपण पार पाडणार आहोत। षटकार आलाय मॉन्टी सर, आणि ज्या टॅलेंटचा मी उल्लेख करत होतो तोच फटका सोहमच्या बॅट मधनं आता येतोय। काले मेघा पानी तो बरसा, पानी यहां पर बरस रहा है, जल है तो फिर कल है। 53 रन हो चुके हैं 6 विकेट के नुकसान पर। सौरभ बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पटकी हुई गेंद, और इस गेंद को कवर की दिशा पर खेलना चाहते थे, लीडिंग एज लेकर गेंद चली गई है। डिक्लेरेशन जोन में 1 रन का इशारा, वहां पर 54 स्कोर। पिछले मैच में ये 54 स्कोर हमने देखा था। जी हाँ, 6 विकेटों के नुकसान पर इस वक्त 54। सोहम ने पारी संभाली है, एक जिम्मेदाराना पारी खेल रहे हैं सोहम। 17 रनों पर खेल रहे हैं, बहुत अच्छा खेल रहे हैं। सोहम एक ऑलराउंडर है। सोहम, ये देखिए दर्शक अमित बाबा ठबाल वहां पर हमें दिखाई दे रहे हैं। आज उनके ही अगुवाई में एक बहुत बड़ी टूर्नामेंट आपको देखने मिलेगी आने वाले नेक्स्ट वीक में। सौरभ, अब तक अच्छी गेंदबाजी की है गौरांग। नक्कीच सौरभने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत, पण यावेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न होता। मिस टाइम स्ट्रोक आहे, लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू आपण पाहतो, एकदा पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न देखील झालाय। बॅटिंग एंडच्या दिशेने हा थ्रो गेलाय, पण त्याआधी या 2 धावा पूर्ण होत आहेत, आणि या 2 धावा पूर्ण तर नक्कीच झालेल्या आपण पाहतोय। आता सर रबर बॉल क्रिकेट असली जे आहे ते आता आपण पाहणार आहोत, कारण पावसाच्या सरी देखील येऊ लागलेल्या आहेत, विकेट देखील थोडीशी आता ओली होणार आहे, आणि त्यानंतर मजा येईल आजच्या दिवसात। जी हाँ, मैं फिर से एक बार वही लाइन दोहराना चाहूंगा। बरसाती मौसम है, दीवानगी का आलम है, दर्शक भारी तादाद में है। फोर्स 1 पर लाइव आपको दिखाया जा रहा है। ये क्वार्टर फाइनल का मैच चल रहा है, जहां जो कुछ फ्लेक्स लगे हैं वहां पर मैंने और एक बिल्कुल उस फ्लेक्स पर एक चित्र देखा, एक फोटो देखा, वो था हमारा संजय पोतनी साहब का। संजय पोतनी साहब जो आज हम ये क्रिकेट खेल रहे हैं, ये क्रिकेट के सारे बादशाह मैदान पर हमें देखने मिल रहे हैं। कहना चाहूंगा कि इनको अमीर बनाया है संजय पोतनी साहब ने। सुप्रीमो और सुप्रीमो एक बहुत बड़ी टूर्नामेंट संजय पोतनी साहब द्वारा देखी, और संजय पोतनी साहब द्वारा ही हमें हर हमेशा इस टूर्नामेंट को सक्सेस करने के लिए बहुत बड़ा आशीर्वाद मिलता है। ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन मुंबई रेनी चॅम्पियनशिप, बरसात आई है। शेवटचा बॉल सौरभच्या षटकातील, यावेळेला मॅचची गण नक्कीच होती। बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये आता ट्रॅव्हल करतोय। 5 षटकांची झाली समाप्ती, 5 षटकांखेरीज धावसंख्या आपण पाहतो 58। आता स्कोर बोर्ड देखील ऍड केला जाईल, आणि पाहणार आहोत की किती संख्या आता एक्झॅक्टली आपण स्कोर बोर्डवर पाहतोय। 13 धावा आल्या होत्या, त्यामध्ये आपण आता 5 ऍड करतोय, म्हणजे एकंदरीत 18 धावा या षटकात आलेल्या आहेत।
20 धावा आलेल्या आहेत या षटकात, 20 धावा, आणि त्या देखील ऍड होतील आमच्या स्कोर बोर्डवर. 63 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त. मुंबई रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपण पाहतो. हे ऑफिशियल किट फोर्स यांच्या मार्फत आणि फोर्स वन लाईव्ह यांच्या मार्फत लाईव्ह स्ट्रीमिंग देखील आपण पाहतोय. स्कोर वाढणार आहे कारण अजूनही तो ऍड झालेला दिसत नाहीये. आपण लगेच तो ऍड करणार आहोत. ही मुंबई रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑफिशियल किट आपण पाहतोय. प्रत्येक अट्रॅक्टिव्ह रंग, प्रत्येक इंटरेस्टिंग फॉर्मॅट, डिझाईन आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर तरुण बिस्टा. तरुण आलाय. ट्रायडंट नवी मुंबई JR स्पोर्ट्स दहिसर. विपक्ष आपण जर पाहिलं ओमकार 11 गिरगांव. 65 स्कोर हो चुका है. तरुण बिस्ता पिछले मैच में 5 खिलाड़ियों को आउट किया था, मैन ऑफ द मैच रहे थे, हीरो बन गए थे. और जो पहली गेंद थी ना, मैं ये कहूंगा वो ज्यादा अच्छी नहीं थी. इस वक्त भी देखा आपने. अब आने वाले 5 गेंदों में वो क्या कमाल करते हैं वो देखना होगा. आज गेंदबाजों में किसी ने कमाल किया है तो वो तरुण बिस्ता ने किया है. लेग कटर्स, लेग रोलर्स और स्ट्रेट थ्रू द्वारा उन्होंने बल्लेबाजों को परेशान करके रखा है और अपने टीम को विकेट्स दिलाए हैं. तरुण सर, पण असं वाटत नव्हतं का की गेल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने फायफर त्यांनी कंप्लीट केली, या मॅच मध्ये त्याला 2 ओव्हर दिल्या गेल्या पाहिजे होत्या. कारण आता एक शेवटचं षटक शिल्लक आहे आणि ते हाताळण्याकरिता तरुणला आमंत्रित केलं गेलं. धावसंख्या आपण पाहतोय 66 झालेली आहे. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सोहम खेळतोय 8 बॉल 20 धावांवर. निकेत 2 चेंडूंमध्ये 2 धावा त्यांनी देखील केल्यात. फुलटॉस हा चेंडू होता पण त्याला फक्त आणि फक्त खेळलंय ते म्हणजे खेळाडूच्या हातात चूक होत नाहीये आणि एक लूजर डिलिव्हरी होती, त्याला कन्वर्ट करू शकलेले नाहीयेत आणि निकेतला परतावा लागणार आहे. बॅक टू द पवेलियन. बिल्कुल सही कहा. एक लूजनर जो हम कहते वो डिलीवरी थी, लेकिन इस भी उन्होंने उंगलियां फेरी थी और जो शॉट खेला वो मिस टाइम हो गया. लेकिन कैच देखिए, एफर्ट्स देखिए, बिल्कुल अपना बैलेंस वहां पर बनाकर रखा और यशस्वी कैच लिया गया. लाजवाब फील्डिंग, ये भी एक चाबी रही है इस टीम की. जी हाँ, ओमकार 11 गिरगांव की. इस वक्त जिस तरह से रन्स बने हैं वो अच्छे हैं. एक टारगेट है वो बहुत बढ़िया नजर आ रहा है, क्योंकि अब तक के अगर हमने क्रिकेट खेलना शुरू किया है आज के दिन में तो ये सर्वोत्तम रन संख्या है. 66. 7 विकेट के नुकसान पर सोहम खेल रहे, 20 पर राहुल खेल रहे. राहुल नए बल्लेबाज मैदान पर आए हैं. नक्कीच राहुल वराडकर ज्यांना आपण प्रत्येक वेळेला असं गोलंदाज पाहिलेलं आहे, पण आता संघाची गरज आहे आणि गरज असल्यानंतर आता राहुल देखील फलंदाजी मार्कवर आलेला आपण पाहतोय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातील आणि या पहिल्या डावातील शिल्लक आहे. तरुणला आपण पाहतोय, तरुण बेस्टा. यावेळेला घडलंय काय नक्की. वाईट बॉलचा येतोय इशारा आणि त्यासोबतच बॉल आपण जर पाहिलं तर DRS म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा कॉल आता करण्यात आलाय. आमचं बॉल रूम देखील आता ऍक्टिव्हेट होईल लगेचच, कारण आता DRS कॉल केला गेलाय. यशांच्या मागून आपण जर पाहिलं तर निखिलने सांगितलं की हो मला DRS घ्यायचा आहे, पण ऑन फील्ड डिसिजन काय आलं तर आपण पाहिलं तर इट्स अ व्हाईट बॉल. पण आता पाहावं लागेल की DRS मधून काय निर्णय येतोय. शनिवारचा हा दिवस मोठी सर आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेट पाहण्याकरिता आज हे सर्वच दर्दी रसिक मैदानाच्या आत आलेत आणि आपण जर पाहिलं ऑन फील्ड अंपायरने वाईट असा कॉल दिलेला आहेच, पण नक्की आता पाहावं लागेल की नक्की निर्णय काय येतोय आमच्या वॉर रूम मधनं. आणि निर्णय आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे हा आता रिव्ह्यू रिटेन होतोय, पण एक धाव तर नक्कीच मिळते कारण बॉल घोषांकी क्षेत्रात गेला होता. हा रिप्ले आपण पाहू शकता. अगदी फलंदाज आपण जर पाहिलं तर आपला जो स्टान्स होता तो जास्त बाहेरच्या दिशेने ते निघून आले आणि तेच सांगितलं मांजरेकर सरांनी की इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण यावेळेला जर आपण पाहतोय तर रेड बॉलचा इशारा आलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेत हनीफ सरांना आपण पाहतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित मुंबई रेनी चॅम्पियनशिप. यावेळेला पुन्हा वाईट बॉलचा कॉल आता येतोय पंचांमार्फत आणि सोहम करिता आता बाहेरून काहीतरी कॉल येतोय की सोहम तू स्ट्राईक का घेत नाहीयेस,
कारण जास्तीचा भरोसा आता सोहमवर आहे, कारण चांगली फलंदाजी सोहम करतोय मैदानाच्या आत. जी हाँ बिल्कुल, 20 रन भी बनाए हैं सोहम ने और राहुल तो अभी अभी मैदान पर आए हैं और बिस्ता एक बेहतरीन गेंदबाजी करते हैं. इस वक्त फास्टर वन बल्ले के बीचों बीच लेकर उसे सीधा खेल दिया है. फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन जरूर मिलेगा. और अब स्ट्राइक पर आए हैं सोहम. स्कोर हो चुका है 68. नक्कीच मयंक त्या ठिकाणी उपस्थित होता. मयंकच्या हाती तो बॉल गेलाय आणि 69 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता पाहावं लागेल की अंत आता गोड करेल का. JR स्पोर्ट्सची ती ब्रँडेड कॅप आपण पाहतोय. JR स्पोर्ट्सच्या प्रत्येक खेळाडूला एक कस्टमाइज कॅप दिली जाते आणि 30 कॅप आपण पाहतोय. आता पाहावं लागेल काय निर्णय येतोय पंचांचा. अगदी आशापूर्ण नजरेने पाहतोय सोहम खेळपट्टीकडे आणि त्यानंतर पंचांकडे सुद्धा. आणि आता ती शॅडो ड्रिल तो करून दाखवतोय की कशा पद्धतीचा स्ट्रोक खेळायला हवा होता. पण पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल तरुणचं. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या. शेवटचा एक चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक आहे आता. एक तो अच्छी बात है, एक अच्छा टोटल यहाँ पर नजर आया. सोहम, ओह एलबीडब्ल्यू की अपील होगी, एलबीडब्ल्यू की अपील होगी क्योंकि सोहम सफल हुए थे, फिर बीच में आए थे और गेंद काफी नीची रही थी. सबमरीन डिलीवरी थी और इसे फ्लिक करना चाहते थे. लेग बाइस का इशारा आता हुआ स्कोर अब जाकर पहुंचा है 70. 7 विकेटों के नुकसान पर 70. जब गौरांग 70 टॉस के लिए बुलाना चाहेंगे जो टीम है भांडुप स्ट्राइकर्स बनाम ओम साई बैंड्रा उमेश 11. जब ये स्कोर आ जाता है 70 तो मैं हमेशा वो कुसुमाग्रज की कविता है वो कहता ही कहता हूं गौरांग. इस वक्त मयांक को देखेंगे. मयांक ने 1 विकेट लिया है. सौरभ ने अच्छी गेंदबाजी की है. तरुण इस वक्त 3 रन दिए हैं, लेकिन विकेट्स अगर लिए हैं तो ओम पांडे ने 2 ओवर्स किए हैं, 3 विकेट्स लिए हैं. थोड़े से रन ज्यादा खर्च हुए हैं. 21 ओम पांडे ने दिए हैं, मयंक ने 23 दिए हैं. मुंबई चैंपियंस ट्रॉफी 2026 फोर्स वन लाइव. यहां पर क्वार्टर फाइनल का मैच आप सभी के सामने संपन्न हो रहा है. दो टीमों के बीच मैच जो अगला खेला जाएगा. टॉस का बॉस यहां पर होना है. चलेंगे हम गौरांग के पास. चला पुढील मॅचच्या टॉसकडे आपण वळतोय. सुरू असलेला सामना आपण जर पाहिला तर ट्रायडंट नवी मुंबई JR स्पोर्ट्स विरुद्ध आपण जर पाहिलं ओमकार 11 गिरगाव असे 2 संघ होते. पण आता सेकंड हाफ मधील पहिला सामना ज्याचा आपण टॉस करणार आहोत. चला यायचंय भांडुप स्ट्रायकर्स कर्णधार आणि ओम साई बँड्रा उमेश 11. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय टॉस करिता यायचंय. आपण पाहताय ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स मुंबई रेनी चॅम्पियनशिप आणि त्यामधील पुढील टॉस आपण पाहणार आहोत. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो यायचंय प्लीज. भांडुप स्ट्रायकर्स आणि ओम साई बँड्रा उमेश 11. आमचे मान्यवर देखील आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेले, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा विनंती असेल दोन्ही कर्णधारांना, भांडुप स्ट्रायकर्स आणि ओम साई बँड्रा उमेश 11. सेकंड इनिंगला नक्कीच सुरुवात देखील होईल मैदानाच्या आत, पण त्याआधी आपण टॉस ची प्रक्रिया पार पाडतोय. प्रथमेश पवार नाना यांना देखील आपण पाहणार आहात या स्पर्धेत खेळत असताना. अजून एक हरुन्नरी असा खेळाडू मुंबईचं नाव ज्या खेळाडूंनी राखलं त्यामधील अजून एक ते नाव. आणि त्या पद्धतीने ऐतिहासिक मैदान देखील आपण पाहतोय. बांद्रा नगरीतील कोलगेट असं हे मैदान. आपण जर पाहिलं तर आपले ऑफिशियल किट पार्टनर फोर्स यांच्या मार्फत ते किट्स आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि आपले ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर फोर्स वन लाईव्ह यांच्या मार्फत ही स्पर्धा आणि त्यांच्या मार्फत ते सहकार्य देखील आपण पाहिलं. आणि त्यांचेच रोहनजी गुप्ते आपल्यासोबत उपस्थित देखील आहेत. या स्पर्धेकरिता खास या ठिकाणी ते उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेकरिता त्यांचा देखील विशेष सहकार्य असं राहिलंय. तर दोन्ही कर्णधार मला वाटतं सज्ज आहेत, रेडी होत आहेत ते. रमेश पवार राणा एका बाजूला असतील तर दुसऱ्या बाजूला राहुल चौधरी कर्णधाराची भूमिका निभावणार आहे. आज कॉम्बॉक्स मध्ये माझ्यासोबत दिग्गज समालोचक राजेश कोपकर सर म्हणजेच मॉन्टी सर, सर्वांचेच लाडके मॉन्टी सरांना आपण ऐकताय पाहताय. सकाळची ओपनिंग सेरेमनी आपण त्यांच्याच आवाजात समृद्धपणे पार पाडताना पाहिली गेली. पुन्हा एकदा आपले सर्वच मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
मदनजी त्रिवेदी असोसिएट्स यांचे सर्व साहेब आपलं देखील स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर विनंती असेल या प्लीज दोन्ही कर्णधार जर रेडी असतील तर. ओमसाई बँड्रा, उमेश 11, प्रथमेश पवार नाना यांना आपण पाहतोय. तर दुसऱ्या दिशेने या भांडूप स्ट्रायकर्स राहुल चौधरी यांना देखील आपण पाहणार आहोत. अजून एक पॉवर पॅक्ड सामना आपण पाहणार आहोत. पण त्याआधी चला मैदानाच्या आत सेकंड इनिंगला आपण करणार आहोत सुरुवात. टॉसची प्रक्रिया आपण मैदानाच्या बाहेर तर पार पाडतोच आहोत. दोन्ही आमचे कर्णधार आता आले आहेत आपल्या सोबत. राहुल चौधरीला आपण पाहतोय. तर एका बाजूला प्रथमेश पवार नाना, त्रिवेदी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. राहुल पुढे यायचंय. प्रथमेश दादा तू देखील. चला भांडूप स्ट्रायकर्स विल मेक द कॉल. आणि आता हेड्स असा कॉल आहे आणि हेड्स इट इज. मी मान्यवरांना विनंती करेन सर आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं. थोडीशी चर्चा आपण कर्णधारांसोबत करतोय. त्रिवेदी साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं. त्रिवेदी असोसिएटचे सर्व आपल्यासोबत उपस्थित आहेत. राहुल, नाणेफेकीचा कौल आता आपण जिंकलेला आहे. सर्वप्रथम गेल्या 2 वर्षात ज्या प्रकारची कामगिरी भांडूप स्ट्रायकर्स या संघाने केली आहे, मला अजूनही आठवतं घोडबंदरची ती स्पर्धा आणि तिथून उदयाला येणारा हा संघ आज चांगली कामगिरी करतोय आणि आज ॲज अ कॅप्टन तू लीड करतोय संघाला. तुझा निर्णय काय सर्वप्रथम टॉस जिंकत असताना आणि या स्पर्धेबद्दल तुझं मनोगत काय? टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करू आधी तरी. आणि स्पर्धा खूप चांगली आहे, चांगली ऑर्गनाईज केली आहे कमिटीने. तर आम्ही एंटरटेन करायचा प्रयत्न करू. निर्णय काय असणार आहे एकंदरीत? फिल्डिंग तुम्ही निवडलेली आहे. आपण लगेच वळतोय प्रथमेश दादाकडे. दादा, गेले कित्येक वर्षाचा अनुभव तुझा आपण पाहिलाय, ऐकलाय आणि आम्ही देखील तो पाहतोय. पण आज इतकं ऐतिहासिक आहे हे मैदान आणि ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा. काय वाटतंय कशा प्रकारे एकंदरीत कमिटीने हे आयोजन केलेलं आहे आणि तू किती एक्सायटेड आहेस ही स्पर्धा खेळण्याकरिता? नक्कीच मी पण कमिटी मेंबरच आहे कमिटी मेंबरच आहे. पण मी तेवढा वेळ देऊ शकलो नाही. आणि पहिलं तर मी नित्याला थँक्यू म्हणेन आणि माझ्या पूर्ण टीमला आमच्या ग्रेटर मुंबईच्या. कारण त्यांनी खूप मेहनत घेतली ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला आणि आमचा प्रयत्न असतो की आपण मुंबईसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठीच आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे आणि अजून काहीतरी ह्याच्यानंतर पण आम्ही करायचा प्रयत्न करू आपल्या मुंबईच्या प्लेयर्ससाठी. कारण आपल्याकडे खूप टॅलेंट आहे पण तो एक्सपोजर आणि आता ते बोलतात ना लॅक ऑफ टुर्नामेंट्स मुंबईमध्ये, तसा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आपण आपल्या असोसिएशन मार्फत आपण अजून टुर्नामेंट्स करायचा प्रयत्न करू ज्याच्याने आपल्या मुंबईतल्या मुलांना अजून तो एक्सपोजर मिळेल मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायचा. आणि नक्कीच सगळी टीम आणि आपले सगळे मुंबईच्या प्लेयर्सना मला तेच म्हणायचं की आपण आपल्या मुंबईला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या. मोठ्या प्लेयर्सना पण माझी ती विनंती आहे. कारण आपल्या डिस्ट्रिक्टच्या मॅचेस पण जेव्हा होतात तेव्हा अमोलदाला पण माहिती आहे की आपल्याला खूप प्रॉब्लेम्स असतात आपल्याला की आपले प्लेयर्स होत नाहीत टायमाला. आणि तसं नाही झालं पाहिजे. मी लाईव्हच्या माध्यमातून हेच सांगायचा प्रयत्न करतोय सगळ्यांना की आपण वर्षातनं 2 ते 3 टुर्नामेंटच खेळतो डिस्ट्रिक्टच्या. आणि जर तिकडेही आपण मुंबईला वेळ दिला नाही तर मग काही फायदा नाही. कारण ज्या मुंबईने आपल्याला नाव दिलं आहे, ज्या मुंबईसाठी मुंबईने आपल्याला क्रिकेट दाखवलं आहे, त्या मुंबईसाठी आपण तेवढा वेळ तर काढलाच पाहिजे. तर माझे जेही मोठे प्लेयर्स आपले आहेत, मी असं कोणाला एकाला मेन्शन नाही करणार, पण एक थोडा वेळ आपण मुंबईसाठी काढला पाहिजे जेव्हा डिस्ट्रिक्टच्या मॅचेस असतील तर. आणि आता शेवटचा प्रश्न, आता फलंदाजी करायची सर्वप्रथम किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? कारण समोरचा संघ चांगलाच खेळ त्यांचा गेल्या 2 वर्षातला राहिला आहे. तू देखील हा संघ लीड करतोस, किती धावा करण्याचा मानस असेल आता? आय थिंक 65-70 ठीक आहे इथे स्कोर. कारण सुक्या विकेटवरती एवढं इझी नाही आहे बॅटिंग करायला. जर तुमच्याकडे स्पिन बॉलिंग अटॅक असेल ना तर सुक्या विकेटवरती 70 रन खूप झाले. पण आमचा 70-75 करायचा प्रयत्न असेल. आमच्याकडे बॅटिंग चांगली आहे तर प्रयत्न करू चांगले रन्स करायचा. थँक्यू दादा, तुला देखील देऊया शुभेच्छा. आणि विदाउट वेस्टिंग एनी टाइम पुन्हा एकदा आपण वळतोय आमच्या कॉम्बॉक्स कडे. ओव्हर टू यू मोटी सर. धन्यवाद गौरंग. जाऊया अपन सामन्याकडे. तो ओम पांडे यहां पर बल्लेबाजी के लिए आए हैं और उनके साथ है निखिल, रन मशीन निखिल. 71 रन्स बनाने हैं, एक विशाल टारगेट है इस वक्त. और उठा दिया बहुत खूबसूरती के साथ, गेंद को खेल दिया आसमान में. लाजवाब बल्लेबाजी, बेहतरीन स्टार्ट. क्या खींचा है, बिल्कुल आसमान भी सलाम करता होगा निखिल यादव को. जिस तरह से टाइमिंग और ट्रिमेंडस पावर देखने मिल रही है, क्या बैट फ्लो है, कितना बढ़िया स्विंग करते हैं, लाजवाब खेलते हैं निखिल यादव. बहुत अच्छी शुरुआत. और लगातार दूसरी गेंद पर वही सबक देते हुए, अगर आप निखिल यादव को इस तरह से छोटी गेंद करोगे तो हश्र यही होगा. बिल्कुल अपने बल्लेबाजी का जलवा अफरोज करते हुए निखिल यादव
बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूर गेंद को यहां पर फेंकते हुए। नक्कीच गेल्या मॅचचा जो त्याचा जी भूक होती धावांची ती कुठे ना कुठे कमी राहिली होती, पण त्यानंतर आता पुन्हा एकदा तो बरसतोय मैदानाच्या आत आणि याच फलंदाजीसाठी सर तो ओळखला देखील जातो. आता राहुल वराडकर आणि निखिल जाधव गेली कित्येक वर्ष विक्रोलींसाठी एकत्र खेळलेत, दोघांना एकमेकांच्या दुवाबाबी माहिती आहेत आणि म्हणूनच आता हा इंटरेस्टिंग सामना देखील आहे दोघांमध्ये. बहुत बड़ी लड़ाई यहां पर शुरू होती हुई राहुल और निखिल के बीच। 13 रनों पर खेल रहे हैं, रन मशीन है, रनों का हर हमेशा अंबार लगाते हैं निखिल यादव अपने बल्लेबाजी से। ये गेंद ओवर पिच गेंद थी, ड्राइव जरूर किया है और जिस तरह से खेला है वो कॉन्फिडेंस नजर नहीं आया, लेकिन जो बैट फ्लो था वो गेंद आई है लॉन्ग ऑन की दिशा पर और वहां पर 1 रन मिला है। पहले ओवर में 16 रन बने हैं, अच्छी शुरुआत है। 71 रन चेस करने हैं, पीछा करना है, तो विश्वास के साथ इसी तरह से खेलना होगा गौरंग साहब। नक्कीच सर, ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर निखिल जाधव क्रिकेटच्या सोबत आपला जो दहिकाला उत्सव आहे, दहीहंडी उत्सव आहे, त्यामध्ये देखील त्यांच्या पथकाचं एक चांगलं नाव प्रस्थापित केलेलं आहे आणि तिथे देखील एक महत्वाची भूमिका त्याची असते आणि म्हणूनच 2 वेगवेगळे खेळ आहेत, पण त्यामध्ये दमदार खेळ खेळावाच लागेल. मदन त्रिवेदी साहब यहाँ पर हम देख रहे हैं, त्रिवेदी एसोसिएट के प्रेसिडेंट किशोर शिंदे साहब, प्रदीप शिंदे साहब, बाल प्रकाश हमें पूरी तरह से यहाँ पर सहयोग दे रही है। हमारे युवराज साहब भी पीछे हम देख सकते हैं। क्या नहीं है आज इस मैदान पर, इस मैदान पर रनों का अंबार हम देख रहे हैं, रनों की बारिश देख रहे हैं और वहीं पर गेंदबाज भी अपने गेंदबाजी में प्रभावी गेंदबाजी कर रहे हैं। यहां पर रन मशीन निखिल यादव 4 गेंदों में 14 रनों पर खेल रहे, स्कोर चुका है 16 आणि या गोलंदाजी मार्कवर सोहमला आपण पाहतोय. आता यावेळेला बॅडमिंटन स्वाईप पाहतोय, बॉल अगदी लांब लांब खूपच जास्त लांब जाऊन पोहोचलाय आणि हा येतोय निखिलच्या बॅट मधनं अजून एक उत्तुंग षटकार आणि जसा षटकार खेचलाय बॅटला चुंबन देखील दिलं. हे पहा रिप्ले, वेट वॉच एंड डिस्पैच. जैसे जैसे निखिल बल्ले को चूमते नजर आएंगे, बॉल झूमती हुई नजर आएगी, आसमान में घूमती हुई नजर आएगी। बहुत शानदार बल्लेबाजी करते हुए अनभिषिक्त सम्राट है निखिल यादव, इस मैदान के लाजवाब खेल खेलते हैं निखिल यादव। सर आणि पुन्हा एकदा तोच मला उल्लेख करायचा आहे की किती सुंदर हे दृश्य पाहणं की सगळ्यांच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाचे किट्स आहेत आणि त्या देखील उत्तम फॅब्रिक, उत्तम क्वालिटी आणि उत्तम डिझाईनशी. आता कुठलीही स्पर्धा आपण जेव्हा पुरस्कृत करतो आपण साथ देत असतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा उल्लेख करेन मी रोहनजी गुप्ते आणि त्यांच्या मार्फत आमचे ऑफिशियल किट पार्टनर आहेत फोर्स आणि ही लाईव्ह क्वालिटी ब्रॉडकास्टिंग त्यांच्या मार्फत म्हणजेच ब्रॉडकास्टिंग पार्टनर पुन्हा एकदा आमचे फोर्स 1 लाईव्ह रोहनजी गुप्ते आणि एंटायर टीम. यावेळेला कमबॅक पहा, अगदी जोरकस मारा आपण पाहिला, एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत सुरू आहे. बिल्कुल, क्या बढ़िया गेंदबाजी की जा रही है, काफी दूर रखा और जिस तरह से यहाँ पर बल्ला घुमा था निखिल का, ओहो मैं काफी दूर था, गेंद पर नहीं आए थे। सोहम अच्छी गेंदबाजी करते हुए, दूसरी गेंद है जो कि बातें कर रही है बल्ले से, बिल्कुल शानदार गेंदबाजी की जा रही है और 2 गेंदों में निखिल को रोका गया है। और मैं हर हमेशा कहता हूं, जब आप अगर इस तरह से गेंदबाजी करते हो तो आप अपने आप से बातें करो कि हाँ मुझे इसी तरह से गेंदबाजी करनी है। 3 गेंदें ऐसी रखी है सोहम ने जो कि बल्लेबाज निखिल के बल्ले को खामोश रखा है, लेकिन कितनी देर तक आप खामोश रख सकते हो निखिल के बल्ले को। 23 रन. आणि नक्कीच इंग्लिशमध्ये म्हटलं देखील जातं, इट्स नॉट अबाउट हाऊ यू बिगिन, इट्स अबाउट हाऊ यू एंड. आणि म्हणून सुरुवात कशी असली तरी अंत कसा आहे यावर प्रेक्षकांचं नजर असतं आणि प्रेक्षक देखील त्यालाच लक्षात ठेवतात. त्याचा खेळ उभ्या असलेल्या मैदानाच्या आत 21 ते 22 खेळाडूंमध्ये सर्वोत्तम असतो आणि म्हणूनच तो खेळ आता या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. सोहमवर देखील सर्वांच्या नजर आहे, सोहमकडे ते कौशल्य आहे. यावेळेला देखील लोअर फुलटॉसचा चेंडू होता, अगदी काव कॉर्नरच्या रिझनी खेचून काढलाय, यश येतोय तिथे, 1 धाव मिळते आणि एका धावेने या धावसंख्या देखील पुढे सरसावते. मोंटी सर, यहाँ पर सोहम ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, सोहम ने बल्लेबाजी में अपना जलवा अफरोज किया था, सोहम गेंदबाजी भी कर रहे हैं, एक पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं, एक चैनल पर गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। 21 रन 8 गेंदों पर निखिल. अजून एक चांगला चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आपण पाहतोय, सत्य आहे तिथे, एकच धाव मिळते. षटक क्रमांक 2 आता येते पूर्णत्वास आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या झाली 26 बिनगडी बाद.
एक अच्छी शुरुआत यहां पर देखने मिली है, ड्रीम स्टार्ट जिसे कहा जाता है। स्कोर 25 हो चुका है, 2 ओवर्स समाप्त हो चुके हैं। सोहम ने अपना किरदार, अपनी भूमिका यहां पर अदा की है, एक बेहतरीन गेंदबाजी की है। निखिल इस वक्त मैदान पर है, 22 रनों की उम्दा पारी खेल रहे हैं। ओम पांडे का बल्ला अभी तक खामोश है, लेकिन ओम जैसे ही चलेंगे वाह मजा आएगा। देखिए 3 गेंदों में 3 रन्स बनाकर खेल रहे हैं। ये हमने देखा था 2007 के T20 के फाइनल में, जो इरफान पठान ने रन्स बनाए थे 3 गेंदों में 3 रन्स, और इरफान पठानी उस मैच में मैन ऑफ द मैच भी रहे थे क्योंकि उन्होंने 3 विकेट्स भी लिए थे। मुंबई रेनी चैंपियंस ट्रॉफी 2026, मजा आ रहा है, दर्शक भारी तादाद में है। जी हाँ, चाय के साथ बातें की जा रही है, और कहा भी जाता है ना गौरंग साहब, जिंदगी के उलझनों को सुलझाने के लिए आपको चाय की जरूरत होती है। बरसाती मौसम है, चाय के साथ क्रिकेट का आनंद लिया जा रहा है फोर्स 1 लाईव्ह के साथ। चला पुन्हा एकदा तीच विनंती आहे, जर पाणी आत घेऊन जायचं असेल तर जो 12th मॅन असेल फक्त तोच जाईल. मित्रांनो, डिसिप्लिन क्रिकेट आपण पाहतोय, आपण खेळतोय, आपण अनुभवतोय. स्पर्धा देखील तशीच आहे. आता ही शेवटची ऑफिशियल वॉर्निंग या पुढील संघांसाठी सुद्धा आहे. जो तुमचा 12वा खेळाडू असेल फक्त आणि फक्त तोच मैदानाच्या आत जाईल पाणी घेत असताना. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, या प्लीज राहुल. आपण पाहतोय सर, फोर्स प्लेइंग फील्ड्स, प्रीमियम टर्फ, ब्राईट फ्लड लाईट्स आणि त्यांच्या मार्फत फोर्स स्पोर्ट्स युनायटेड ही कंप्लीट मॅनेजमेंट युनिट आहे सर, आणि त्यांच्या माध्यमातून रोहनजी गुप्ते आणि त्यांची पूर्ण टीम अगदी कटिबद्ध आहे. जर तुम्हाला कुठलाही इव्हेंट असेल किंवा कुठलीही मॅच असेल, प्लीज कॉन्टॅक्ट फोर्स 1 लाईव्ह. फोर्स 1 लाईव्ह, फोर्स प्लेइंग फील्ड्स, प्रीमियम टर्फ, ब्राईट फ्लड लाईट्स, मल्टी स्पोर्ट्स फॅसिलिटी. जी आपण वेट विकेट लीग जर पाहिली होती सर, तर ती देखील फोर्स 1 च्याच त्या फील्डवर झाली होती, आणि एक काहीतरी नवीन करण्याचा मानस होता, एक वेगळा एक्सपेरिमेंट होता, आणि तो देखील यशस्वी राहिला होता. सत्य आलाय नवीन गोलंदाज. सत्याचा पहिलाच बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या वरून, बॉल हवाई सफर, हवा के साथ साथ घटा की संग संग पुन्हा एकदा या 6 धावा. निखिल 9 गेंदों में जो खेल रहे 22 रनों पर, राख के नीचे आग दबी हुई होती है ना, वो नजर आई. क्या मारा है, चाबुक शॉट खेला है कॉम्बॉक्स को सलाम करते हुए. हम तो यहां से निखिल साहब को सलाम करेंगे. क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हो, मन को जीत रहे हो, मन को हर्षाने वाला, मन में भरने वाला शॉट खेला. बिल्कुल मधुबन है जो स्कोर बोर्ड का, उसमें सुगंधित करने वाला शॉट खेला. 31 धावा नक्कीच झाल्यात. आपण पाहतोय त्रिवेदी असोसिएटचे सर्व आपल्या सोबत उपस्थित होते. आपण त्यांच्याच हस्ते टॉस देखील पार पाडला, आणि या मॅचचा ते देखील आनंद घेत आहेत, आणि त्यांनी देखील पाहिलं की अरे पावसाळ्यात देखील या पद्धतीच्या सामने होतात, ते देखील अगदी एक्साइटेड आहेत. आणि पुन्हा एकदा होऊयात मॅचच्या दिशेने. सत्यावर आता अटॅक झालाय. या वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक आहे. सूर्या नायडू आहे तिथे, 1 धाव मिळते. आदरणीय हरिभाई शास्त्री साहब का भी आशीर्वाद हमें मिला है इस टूर्नामेंट को सफल करने के लिए. देखिए यहाँ पर प्रदीप जी मौजूद है. जी हाँ, कई सारे गणमान्य अतिथि हैं जो इस वक्त हम सभी के बीच मौजूद है. हमारे त्रिवेदी एसोसिएट के आदरणीय मदन जी त्रिवेदी सर हम सभी के बीच मौजूद है. ओम पांडे यहाँ पर, ओम पांडे को जैसे ही मौका मिला खेला जरूर है. वहां पर नो मैंस लैंड पर गेंद गिरी है, 1 रन तो जरूर पूरा करेंगे. 71 रन्स का पीछा किया जा रहा है, और कहना ज्यादा मुफीद होगा, आसानी के साथ किया जा रहा है. नक्कीच, कारण आता कुठे ना कुठे थोडंसं जर आपण पाहिलं तर कंट्रोल सुटला सत्याचा. कारण सत्याला जर आपण पाहिलं तर बॉल वळवण्याचं कसब तर आहेच, पण जोरकस मारा देखील तो करतो. पण आता तेच कुठे ना कुठे कंट्रोल सुटलं सर, आणि आता फ्री हिटची संधी आहे. आणि आता जर पाहिलं तर फ्री हिटवर कोणाला, स्ट्राईकवर निखिल, ज्यांनी आतापर्यंत बॉलला जमिनीवर राहूच दिलेलं नाहीये, फक्त हवाई सफर. पण आता फ्री हिटचा हा चेंडू आहे, फायदा उचलेल का निखिल, हे देखील पाहण्याची गोष्ट ठरेल. आता मुफ्त खेलो, मुक्त खेलो, फ्री हिट निखिल. फ्री हिट को खेला है, मिस टाइम जरूर हुआ है, गेंद जाएगी डीप पॉइंट पर, वहां पर क्षेत्ररक्षक मौजूद है, 1 रन तो जरूर मिलेगा. बेहतरीन गेंदबाजी करते हुए सत्या. 1980 हमने उस दशक में सत्या एक फिल्म देखी थी, मुंबईचा डॉन कौन, तो सिर्फ और सिर्फ भीखू मात्रे को हमने देखा था, और उस फिल्म में भीखू मात्रे के साथ साथ सत्या भाई भी थे. यहाँ पर सत्या, मुझे याद आ रहा है हम 2022 में हमने ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट्स जो क्रिकेट टूर्नामेंट आयोजित की थी, ये उभरते हुए सितारे सत्या उस टूर्नामेंट से हमें नजर आ रहे हैं. नक्कीच, आणि सत्या एक हँडी क्रिकेटर आहे. ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी आपण पाहतोय, सातत्यपूर्ण फलंदाजी देखील तो त्याच्या लोकल
विभागाला करत असतो, देत असतो, त्या प्रकारचा परफॉर्मन्स असतो त्याचा. यावेळेला सुद्धा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. समोरच्या सूर्या पुन्हा एकदा येतोय बॉलवर. एक धाव तर नक्कीच मिळेल आणि एकावरच समाधान देखील आता मानावं लागतंय. पुन्हा एकदा आमचा VIP डायस आपण पाहतोय, मदनजी त्रिवेदी, त्याच्यासोबत प्रदीप सरांना देखील आपण पाहतोय आणि आमचे हे सर्वच मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे, सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आमचे प्रेक्षक राजा सुद्धा अगदी मोठ्या संख्येत. इस वक्त ये गेंद बहुत खूबसूरती के साथ इसे निकाल दिया है कवर की दिशा में, शतरक्षक वहां पर है, लेकिन जिस तरह से स्ट्रोक खेला इससे पहले भी ओम पांडे ने खेला था, ये दोनों बल्लेबाज वी में बहुत अच्छा खेल रहे हैं. ऑफ ड्राइव हमें देखने मिला है. 37 स्कोर हो चुका है 37 और मैच को जीतने के लिए कितना चाहिए? 19 बॉल्स 34 और यहां पर ये शॉट, ये गेंद आएगी दर्शक दीर्घा में. क्षेत्ररक्षक वहां पर आए थे लेकिन गेंद चली गई सीमा रेखा के बाहर. बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां भी सुभान अल्लाह, क्या लाजवाब शॉट खेला माशाल्लाह. गेंद गई सीमा रेखा के बाहर. सिक्सर. नक्कीच ज्याप्रमाणे सर हिंदीत म्हटलं जातं, खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. इथे फक्त रंग नाही तर मॅचचा पूर्ण ढंग देखील बदलण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतात. मला वाटतं पुन्हा एकदा सोहम राणेला आता आमंत्रित केलं जाईल गोलंदाजी मार्कवर, कारण सोहमवर नक्कीच भरोसा दाखवलाय. फलंदाजी देखील या खेळाडूंनी चांगली केली होती, पण त्यासोबतच आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुद्धा आता महत्वाचे बदल करावे लागतील. ओम पांडे पहुंचे हैं दोहरे अंक में 11 में, निखिल खेल रहे 31 में. स्कोर हो चुका है 43. 71 रन चाहिए. देखिए 36 2 विकेटों के नुकसान पर वहां पर स्कोर हमने देखा था ओमकार 11 का. कंपैरिजन देखिए 3 ओवर समाप्त हो चुके हैं और यहां पर क्या लाजवाब पारी खेली, अफलातून खेल खेला है. 43 स्कोर हो चुका है बिना किसी नुकसान के, ये इंपॉर्टेंट है. और अब 18 गेंदों में 28 रनों की जरूरत है और ये रन्स बनेंगे. पहिलाच बॉल यावेळेला अगदी या निखिलच्या चेहऱ्यावर आपण नैराश्य पाहू शकता. थोडासा निराश झालाय, ते पाहते रिॲक्शन सगळं काही सांगून जातात. आणि कौतुक पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनचं देखील आहे, कारण सर्व काही क्षण ते टिपले जात आहेत. बहुत बड़ा जद्दोजहद यहाँ पर नजर आ रहा है. हर कोई अपना हुनर यहाँ पर पेश कर रहा है, अपना प्रभावी अस्त्र छोड़ रहा है. सोहम बेहतरीन गेंदबाजी करते हुए. ओहो देखिए कितना बेहतरीन सम्मान दिया. कहा भी जाता है श्रद्धा मान देती है, विद्या ज्ञान देती है, योग्यता स्थान देती है, और आपके पास ये सब कुछ हो ना गौरांग साहब, तो दुनिया आपको सम्मान देती है. क्या बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल सम्मान दिया था. क्या बात आहे. पण जितकी चांगली गोलंदाजी होते तितकीच म्हणजे ज्याला म्हटलं जातं बुद्धिमत्ता दाखवण्याचं काम निखिल करतोय. त्याला माहिती आहे की हा सामना आपल्या आवाक्यात आहे. जर बॉल डॉट झालाय तर डॉट न होता कसा आपण त्याला धावांमध्ये कन्वर्ट करू शकतो, ही एका मोठ्या खेळाडूची नक्कीच संधी देखील असते. 26 धावा अजूनही करायच्या आहेत या सामन्यामध्ये. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आत आहे. सतीश येतोय बॉलच्या वर, पाहावं लागेल थ्रो आता होईल का. जोपर्यंत थ्रो येतोय 2 धावा अगदी सहज पद्धतीने पूर्ण. सोहम राणे आपण जर पाहिलं तर सर गोराई विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पेप्सी मैदानात सातत्यपूर्ण खेळी आपण त्याची पाहिली आहे. होम ग्राउंड आहे, तिथे सराव करत असताना एके दिवशी अमित ठवाळ बाबा यांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यानंतर मोठमोठ्या संघांमध्ये हा खेळाडू देखील समावेश स्वतःचा बनवू लागला. अगली गेंद बहुत शानदार खेला, गजब का खेला, कमाल का खेला, धमाल कर दी. देखिए फिर से एक बार चूमते हुए, यहाँ पर हमने कहा था गौरंग साहब जब भी ये बल्ले को चूमते हुए नजर आएंगे, गेंद झूमती हुई नजर आएगी, आसमान को चूमती हुई नजर आएगी. गगन चुंबी टोला, क्या कड़क खेला, क्या धड़क खेला, बेधड़क खेला. गेंद सीमा रेखा के बाहर. सिक्सर. प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक होता, कारण जो मोठा फटका आलेला नव्हता तो आता आलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करतायत ओमकार 11 गिरगाव. डेड बॉलचा इशारा आलाय. मला वाटतं बॉल आलाय का पुन्हा एकदा मैदानाच्या आत. बॉल पास ऑन झालाय. 53 धावा लगावल्या गेल्या. धाव फलकावर आपण पाहतोय ओमकार 11 गिरगाव. त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर ट्रायडंट नवी मुंबई, GR स्पोर्ट्स दहिसर असे 2 संघ मैदानाच्या आत. आणि यापुढील मॅचचा देखील टॉस झालेला आहे सर. भांडूप स्ट्रायकर्स बनाम आपण जर पाहिलं ओमसाई बँड्रा, उमेश 11 असे 2 संघ खेळताना दिसतील. गेंदों में 18 रनों की जरूरत है. इस वक्त स्लॉग स्विप किया है, हो फील्डर नहीं रोक पाए, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर. अब सोहम क्या करते हैं, सोहम जो ले रहे हैं, एक अच्छी गेंद बिल्कुल ऑफ स्पिन थी लेकिन इसे बहुत जल्दी पढ़ लिया, स्लॉग स्विप किया. फील्डर
ठीक तरह से वहां पर नहीं रोक पाए और 4 रन मिले। 4 रनों के साथ अब ये जो स्कोर है बढ़ता हुआ नजर आ रहा है 57। मैच में निखिल और ओम पांडे ने धमाल किया है। तो म्हटलं जातं ना सर, अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि तोच प्रयास या ठिकाणी मैदानाच्या आत होताना दिसतोय आणि आता 4 षटकांची झाली समाप्ती। धावसंख्या 57 आपण पाहतोय। 57 इज द स्कोर। जो हम बात कर रहे थे, हमने पहला अर्धशतक नहीं देखा है, तो क्या ओमकार 11 गिरगांव को जो 14 रन चाहिए 12 गेंदों में, यानी कि 7.0 के औसत से रन बनाने हैं। ट्राइडेंट नवी और ओमकार 11 के बीच जो मैच खेला जा रहा है 12 गेंदों में 14, तो क्या ये पहला अर्धशतक हमें देखने मिलेगा? 50-50 का इशारा किया जा रहा है। नक्कीच आणि यंदाच्या हंगामात मला वाटतं निखिलने आतापर्यंत 5 अर्धशतकं ऑलरेडी त्याची खेळून झालेली आहेत। म्हणजे सर, इट टेल्स अबाउट हिज कॉन्फिडन्स की जेव्हा तो मैदानाच्या आत उतरतो 50 धावा हे त्याचा मिनिमम बॅरियर आहे। याच्यावरती जितक्या धावा येतील, गेल्या हंगामात तर सर आपण त्याची सेंचुरी देखील पाहिली होती, पण यंदाच्या हंगामात ताई पॅकर्ससाठी खेळत असताना त्या 50 धावा आपण त्याच्या पाहिल्या। 57 स्कोर हो चुका है। सोहम एक बेहतरीन गेंदबाज, लेकिन इस वक्त 23 रन्स उन्होंने दिए हैं। ओम पांडे ने एक बहुत अच्छी भूमिका अदा की है, उन्होंने एक छोर को संभाल कर रखा है, ये बहुत इंपॉर्टेंट होता है। एक ओर से हमला किया जा रहा है निखिल द्वारा, 19 गेंदों में 45 रनों की एक आकर्षक, असरकारक और आक्रामक पारी खेली है। ओम पांडे तैयार। इस वक्त 57 बिना किसी नुकसान के 4 ओवर समाप्त हो चुके हैं और यहां पर अगर आप ज्यादा रन बनाते हो तो 50% रन्स बन सकते हैं। 57 नए गेंदबाज आए हैं सतीश। इस टूर्नामेंट की शुरुआत सतीश ने की थी, पहले ओवर में 9 रन दिए थे सतीश ने। वो सतीश अब यहां पर गेंदबाजी करने के लिए आए हैं। सतीश को इस ओवर में रन्स नहीं देने होंगे और विकेट्स भी लेने होंगे। सतीश क्या करेंगे? पहली गेंद बहुत खूबसूरती के साथ इसे खेल दिया है। एक अच्छा ऑफ ड्राइव हमें देखने मिल रहा है। 58 ओम पांडे खेल रहे 12 रनों पर और निखिल खेल रहे 45। क्या पहली हाफ सेंचुरी देखने मिलेगी? बहुत खूबसूरती के साथ। सबसे अच्छी बात है यहां पर गेंदबाज सतीश की, वो गेंद में फ्लाइट दे रहे, और जिस तरह से थोड़ी देर पहले नाना की आपने इंटरव्यू ली थी और नाना को अपने सवाल पूछे थे, तो नाना ने कहा कि स्पिन गेंदबाज होंगे तो वो कमाल करेंगे। आपके पास वो बड़ी छाती होनी चाहिए कि निखिल जैसे हमला वार करने वाले गेंदबाजों को आप फ्लाइट गेंद दे। अच्छी गेंदबाजी सतीश की। यावेळेला बॉल तर उंच आकाशात आहे। निखिल नाही तर काय, ओम अजूनही फलंदाज आहे आणि आता येतोय ओमच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार। इट टेक्स करेज असं म्हटलं जातं सर, बॉलला फ्लाइट देण्याकरिता। वो मराठी में कहें तो ओमची आता बोंबा बोम सगळीकडे होणार है और वो अच्छी बोंबा बोम होगी। एक बहुत धड़ल्ले के साथ बल्लेबाजी करने वाला मास्टर ब्लास्टर ओम पांडे। ये कहना चाहूंगा कि मुंबई और महाराष्ट्र की अब ये शान, आन बान शान बनता हुआ नजर आ रहा है। ओम पांडे लाजवाब खेल रहा है, कितना बढ़िया स्विंग, कितनी बेहतरीन ताकत और क्या लाजवाब टाइमिंग। बेहतरीन खेलते हुए ओम पांडे। स्कोर पहुंचा 65 पर। 65 धावा झालेल्या आहेत। 71चा करायचा होत पाठलाग। मोठा फटका येईल का आता ते देखील पाहावं लागेल। नाही, यावेळेला बॉल मधील वळण आपण खूप जास्त पाहिलं। ही एक धाव मिळेल अतिरिक्तच्या स्वरूपात। आता सर पाहावं लागेल ओम स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय का एक धाव करत असताना निखिलला स्ट्रायकिंग एंडवर आणतोय। त्याचे 50 धावा आपल्याला पूर्ण व्हायला पाहत शकता काय? खूप काही घडतंय मैदानाच्या आत। यावेळेला पहा अगदी हलक्या हाताने खेळून काढलंय आणि आता स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने निखिल येतोय। आता पाहावं लागेल या मुंबई रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिलं अर्धशतक निखिल जाधवच्या नावावर जाईल का? कारण यंदाच्या हंगामात भिवंडी सारख्या ठिकाणी जात असताना याच खेळाडूने 3 ते 4 अर्धशतकांची छडी लावली होती। तोच हा निखिल जाधव। विक्रोलियन संघासाठी देखील कित्येक वर्षाचा खेळ, त्यानंतर आज भिवंडीच्या त्या स्पर्धेत ताई पॅकर्सचा तो देखील एक भाग होता। चलिए तैयार हो जाइए पहले अर्धशतक के लिए। निखिल जाधव क्या पहला अर्धशतक यहां पर कंप्लीट करेंगे? ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन पॉइंट के दिशा में खेला है और एक बॉल का इंतजार करना होगा। रन मशीन है, अनभिषिक्त सम्राट है ये। बरसाती मौसम में सबसे बेहतरीन बल्ला चहकता है, महकता है तो इस जनाब का
47 रनों पर खेल रहे हैं। 47 वर फलंदाजी करतोय आणि यावेळेला आलाय का तो मोठा फटका किंवा बॉल मैदानाच्या आतच आहे. चला यावेळेला निखिल आता बॅट उंच करायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे या कडक खेळाडूसाठी एकदा कडक जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ द्या. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट्स मुंबई रेनी चैंपियनशिप। पहला बल्लेबाज निखिल जाधव जिसने पहला अर्धशतक यहां पर लगाया है। कड़क खेला है, धड़क खेला है, बेधड़क खेला है, अपने टीम के लिए बहुत लाजवाब जबरदस्त मस्त खेला है। 50 रन पूरे किए हैं, 6 सिक्सर और बहुत एक चौके के साथ शानदार खेलते हुए अपने टीम को जीत दिलाई है निखिल जाधव ने। नक्कीच पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर निखिलला पाहतोय. निखिल नक्कीच एकदा बॅट वरती करायची आणि एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या निखिल जाधव करिता. स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर निखिल जाधव आणि संघ आहे ओमकार इलन गिरगाव. निखिल जाधव बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हुए पहला अर्धशतक हमने देखा है। देखिए ट्राइडन नवी मुंबई 6 ओवर में 70 रन बनाए थे 7 विकेटों के नुकसान पर। उस वक्त ऐसा लगा था कि ये टारगेट काफी विशाल होगा, लेकिन सिर्फ और सिर्फ 5 ओवर्स में 74 रन बनाए। और क्यों बनाए तो जनाब निखिल और अभिषिक्ता सम्राट निखिल जाधव ने पहली हाफ सेंचुरी की है। 22 गेंदों में सिर्फ 22 गेंदों में 53 रन बनाए, 6 सिक्सर्स लगाए हैं, एक शानदार चौका मारा है। ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट्स मुंबई रेनी चैंपियनशिप का ये पहला बैटर रहा है जिसने अर्धशतक लगाया है, मैच को जीत लिया है। सोहम राहुल सतीश सत्या इन्होंने गेंदबाजी अच्छी की, लेकिन लाजवाब निखिल के साथ